स्वामी समर्थ. एकदा एक गरीब माणूस कर्जबाजारी झाल्यामुळे अत्यंत निराश झाला होता. सावकाराचे कर्ज आणि लोकांचे टोमणे ऐकून शेवटी कंटाळून त्याने आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. तो आत्महत्या करण्यासाठी नदीच्या किनाऱ्यावर गेला आणि नदीत उडी मारणारच तेवढ्यात तिथून जाणाऱ्या साधूने त्याचा हात धरला आणि त्याला मागे खेचले. साधूने त्याला विचारले, "अरे वेड्या, काय करतो आहेस? हा अनमोल मानवी जन्म असा का वाया घालवतो आहेस?" तो माणूस रडत रडत साधूच्या पाया पडला आणि म्हणाला, "महाराज, माझ्यावर खूप कर्ज झाले आहे. लोकांचे पैसे परत करण्यासाठी माझ्याकडे काहीच उरलेले नाही. या कर्जाच्या विळख्यातून सुटण्यासाठी आत्महत्या करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाही." साधू हसले आणि म्हणाले, "अरे, एवढ्याशा कर्जासाठी तू तुझा जीव देतोस? चल माझ्यासोबत. माझ्याकडे एक असा खजिना आहे ज्याने तुझे सर्व कर्ज आत्ताच्या आत्ता फिटेल." साधूने त्याला गावातील एका श्रीमंत व्यापाऱ्याकडे नेले. साधूने त्या व्यापाऱ्याला एका बाजूला नेले आणि त्याच्या कानात काहीतरी सांगितले. ते ऐकून व्यापाऱ्याने तात्काळ मान हलवली आणि म्हणाला, "हो महाराज, मी यासाठी 2 लाख रुपये द्यायला तयार आहे." साधूने पुन्हा त्याच्या कानात काहीतरी सांगितलं. व्यापारी अधिक उत्सुकतेने म्हणाला, "ठीक आहे महाराज, मी 4 लाख रुपये देतो." तो माणूस हे सर्व पाहून खूप गोंधळला. तो घाबरत म्हणाला, "महाराज, तुम्ही या व्यापाऱ्यासोबत नक्की कसला सौदा करत आहात? मला काहीच समजत नाहीये." साधू शांतपणे म्हणाले, "अरे, मी तुझा एक डोळा या व्यापाऱ्याला विकण्याची गोष्ट करत होतो. एका डोळ्याचे तो 2 लाख रुपये देतोय आणि दोन्ही डोळे दिले तर 4 लाख रुपये मिळतील. या पैशाने तुझे कर्ज सहज फिटेल." हे ऐकून व्यापारी पुढे आला आणि म्हणाला, "हो, जर तू मला तुझी किडनी, हृदय द्यायला तयार असशील तर मी तुला 50 लाख रुपये द्यायलाही तयार आहे." तो माणूस प्रचंड घाबरला आणि हात जोडून म्हणाला, "मी माझे शरीर आणि अवयव का विकू? मी अपंग होऊन किंवा मरून या पैशांचं काय करू?" साधूने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, "अरे मूर्खा, तू तर आत्ता नदीत उडी मारून हे शरीर फुकट घालवणार होतास ना? जर तू मरणारच होतास तर हे शरीर तसेही मातीत मिसळणार होते. मग आता अवयव विकून कर्ज फेडायला काय हरकत आहे?" साधूचे हे शब्द ऐकून भक्ताचे डोळे उघडले. त्याला समजले की ज्या शरीराला तो कवडी मोलाचे समजत होता ते प्रत्यक्षात करोडो रुपयांपेक्षाही जास्त मौल्यवान आहे. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की संकटे कितीही मोठी असली तरी जीवन संपवणे हा त्यावरचा उपाय नाही. स्वामींवर विश्वास ठेवून कष्ट करत राहिल्यास प्रत्येक संकटातून मार्ग हा निघतोच. जय श्री स्वामी समर्थ.